ज्यावेळेला जातो आणि आपल्याला डिटेक्ट होते की ही निगेटिव्ह एनर्जी आहे, त्यासाठी हे रॉड्स आम्ही स्वतः बनवतो. तर हे रॉड्स आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येतात. आता समजा ह्या एरियातनं आपल्याला निगेटिव्ह एनर्जी येते की हा हा एरिया आहे जो इथून येणारी आहे. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही हा रॉड ह्या बाजूला लावला तर ती निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून जाते. इकडून जर तिकडं फ्लो होत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जर हा रॉड ठेवलात तर त्यानुसार सुद्धा त्याची निगेटिव्ह एनर्जी न्यूट्रलाइज होऊ शकते. आता ह्या रॉडची संख्या ही तुमच्या पर्सेंटेजवर अवलंबून असते की किती पर्सेंटेजवर तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. तर हे रॉड्स आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की हा जो आहे ते नर्मदेश्वर स्टोन म्हणून असतो. ह्याचाही आपण उपयोग करू शकतो. ज्यावेळेला बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी असते त्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. तर हा जर तुम्ही स्टोन ठेवला तर त्याचाही उपयोग आपल्याला छानपैकी होतो की जेणेकरून तो निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊ शकते. दुसरी गोष्ट आहे की जर ओपन प्लॉट आहे आणि किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जागा आहे आपल्याला की त्या ठिकाणी आपण चारी बाजूने आपण ठेवू शकतो तर त्याला धातू निक्षेप किट म्हणतात. तर हे किट जर पूर्णपणे वापरलं तर तो हा जो रॉड आहे आपण एल रॉड आता मी दाखवलं तर तो एल रॉड अजिबात फिरत नाही. त्याच्यामुळे एक साधारणपणे 10 मिनिटात तुम्हाला लक्षात येतं की ह्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी गेलेली आहे. पण जरी निगेटिव्ह एनर्जी गेली तर ती इफेक्ट प्रॅक्टिकली यायला साधारणपणे 2 ते 3 महिने लागतात. त्याच्यामुळं हे जे किट आहेत तर ते जर तुम्ही वापरलेत सायंटिफिकली तर त्याच्यामध्ये एनर्जी न्यूट्रलाइज होऊ शकते. साधारणपणे अर्थिंग होत राहतं. तर अर्थिंगमुळं तर त्या जागेमध्येच कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी राहत नाही आणि ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये नंतर ट्रान्सलेट होते आणि त्यामुळं बॉडीला पण खूप वेळा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बॉडीतली एनर्जीसाठी बॉडी न्यूट्रलाइज किट्स असतात तर ते प्रत्येकाचे वेगळे असतात. जसं जसं आपण बघतो तर त्या बॉडीमध्ये आपण ज्यावेळेला वापरतो त्यासाठी आहेत हा लेचर अँटिना म्हणून वापरला जातो. ह्याचा जर वापर आपण नियमितपणे केला तर किंवा त्यावेळेला लक्षात येण्यासारखे असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला बॉडी हे डिटेक्ट होते की किती प्रमाणात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे की त्यामध्ये की 7 चक्र असतात आपल्या बॉडीमध्ये. तर ही जी 7 चक्र आहेत तर ह्या 7 चक्रापैकी कोणतं चक्र हे आपलं क्लोज आहे आणि कोणतं चक्र हे ओपन आहे हे आपल्याला दिसून येतं आणि त्यानुसार आपण त्याचा जो आजार आहे आपण तो कमी करू शकतो किंवा त्याची जी इंटेन्सिटी असते आजाराची तर ती बऱ्यापैकी कमी होते. त्याच्यामुळे त्याचे डोसही कमी होतात आणि त्याच्यामुळे त्याचे औषधाचं जे आहे साईड इफेक्ट्स ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. सर त्या किटमध्ये नेमकं काय काय आहे? त्या किटमध्ये आहे की एक सोनं आहे, चांदी आहे, पारा आहे आणि त्याच्यामध्ये आहे लोखंड पण असतं, कथील पण असतं, कॉपर पण आहे. तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण त्या जमिनीच्या खाली आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ज्यावेळेला अर्थिंग होते ह्या धातूंमुळं तर त्या पूर्णपणे निघून जातात. निगेटिव्ह एनर्जी पूर्ण न्यूट्रलाइज होते. अगदी 10-15 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला ते दिसून येतं की ह्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी पूर्ण गेली. ज्यावेळेला आपण रॉड घेऊन परत एकदा चेक करतो तिथं जाऊन तर त्यावेळेला पूर्णपणे तो रॉड अजिबात हलत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहतच नाही आणि त्या व्यक्तीला कम्फर्ट वाटायला लागतं आणि तो म्हणतो पण मला की नाही छान वाटायला लागलंय मला. तर ह्या पद्धतीनं आपण ह्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी न्यूट्रलाइज करतो. म्हणजे सर सगळे धातू आहेत त्या किटमध्ये. सर या जी निगेटिव्हिटी आहे त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? आता आरोग्याच्या बाबतीत बघायला गेलं तर आपल्या याच्यामध्ये 2 प्रकारचे ग्रंथी असतात. एक एंडोक्राईन ग्लँड्स असतात आणि एक्झोक्राईन ग्लँड्स असतात. एक ग्रंथी असते ती ग्रंथरस डायरेक्टली सोडते आणि दुसरी गोष्ट असते ती एंडोक्राईन ज्याच्यामध्ये ज्या डायबिटीस ह्या प्रकारचे जे आजार असतात तर ह्या आजारामध्ये बऱ्याच वेळा ह्या ग्रंथींचं जे कार्य आहे ते कमकुवत होतं. ज्या ग्रंथींचं काम कमकुवत होतं त्यावेळेला त्या प्रकारच्या व्यक्तीला रेस्टलेसपणा येतो. प्रत्येक वेळा डॉक्टरांकडे जावं लागतं. छोटासा जरी आजार झाला तर त्या व्यक्तीला डॉक्टरांशिवाय पर्याय राहत नाही आणि प्रत्येक वेळा मेडिसिन्स घेतल्यावरच तर त्या माणसाला कम्फर्ट वाटतं. असे ज्या वेळेला प्रकार घडतात त्यावेळेला नक्की लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे आणि जर ती निगेटिव्ह एनर्जी किती पर्सेंटेज आहे तर हळूहळू ते पर्सेंटेज कमी करता येतं. जेणेकरून आपल्याकडे जे 7 चक्र आपण बघतो तर त्या बॉडीमध्ये आपण जर चेक केले त्या लेचर अँटिना तर ते आपल्याला त्या चक्रांमधून बरेचसे चक्र बंद असतात म्हणजे क्लोज झालेली असतात आणि अशी जी क्लोज चक्र असतात ते आपल्याला खूप वेळेला त्रासदायक ठरतात. त्याच्यामुळं अशा वेळेला बॉडी न्यूट्रलायझर किट जर वापरलं तर बऱ्यापैकी ती चक्र ओपन होतात आणि ज्यावेळेला चक्र ओपन होतात त्यावेळेला त्या माणसाला कम्फर्ट वाढायला लागतं आणि आजारपणाचं जे आहे ते कमी व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला मूड डिसऑर्डर्स जे असतात ते अशा वेळेला निगेटिव्ह एनर्जीमुळे बऱ्याच येतात. गायनिक प्रॉब्लेम्स असतात किंवा ॲबॉर्शनची केसेस बऱ्याच वेळा घडतात. तर असं ॲबॉर्शन जर वारंवार होत असेल तर अशा ठिकाणी त्या व्यक्तीला एकतर ती जागा बदलावी लागेल किंवा त्या दृष्टिकोनातून की निगेटिव्ह एनर्जी चेक करून तर ती आपल्याला ती न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे जे आजार होत असतात की ज्याला म्हणतात क्रॉनिक डिसिजेस
तर त्या क्रॉनिक डिसीजमध्ये ह्या गोष्टींचा उपयोग चांगला होतो. सर असं गरजेचं नाही आहे ना की प्रत्येक वेळी निगेटिव्ह एनर्जी वास्तूमध्येच असावी. कधी कधी आपण पण निगेटिव्ह विचार करतो, त्याच्यामुळे ही आपली निगेटिव्ह एनर्जी वास्तूमध्ये जाते. मग अशा वेळी काय करायचं? हां, हे जे असतं त्यासाठी मेडिटेशन एक छान असं उपचार आहे की जेणेकरून आपण मेडिटेशन जर केलं तर बऱ्यापैकी आपल्यातले जे चुकीचे विचार आहेत, त्याला म्हणतात की व्यावहारिक ज्ञानाने निर्माण झालेले विचार हे चांगले असतात. पण आपण ज्यावेळेला चुकीचे विचार, त्यावेळेला आपल्याला मेडिटेशन हे करता येतं. त्यामुळे आपले जे विचार आहेत ते आपण दुसऱ्याला लावू शकत किंवा चुकीचे आहेत, त्याच्यामुळेच बऱ्याच वेळा भांडणं होत राहतात किंवा एकमेकांमध्ये मतभेद होतात. आणि हे जे मतभेद टाळायचे असतील तर त्यासाठी मेडिटेशन हा फार छान उपचार आहे की जेणेकरून आपल्याला बऱ्याच वेळा ही बॉडी एनर्जी, आणि ज्यावेळेला आम्ही हे उपचार सांगतो त्यावेळेला मेडिटेशन हे आम्ही कंपल्सरी सांगतो त्या व्यक्तीला. मेडिटेशन आणि अर्थिंग करण्यासाठी जे आता मी उपचार सांगितलं की जेणेकरून चाललं पाहिजे चांगल्या मातीमध्ये, तर असा जर उपचार केला तर त्यामधली निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून जाऊ शकते आणि ते पूर्णपणे तो व्यक्तीला फ्रेशपणा वाटायला लागतो की जेणेकरून एन्झायटी किंवा अशा प्रकारचा जो आहे तो काही वाटत नाही किंवा त्याचा मूड सारखा होत नाही किंवा तो थकल्यासारखा दिसतो. बऱ्याच वेळा असं असतं की घरामध्ये आपण ज्यावेळेला बसतो त्यावेळेला तो व्यक्ती थकतो अक्षरशः. थोडंसं जरी काम केलं की असं वाटायला लागतं की नको, चिडचिड होते घरामध्ये. प्रत्येक वेळेला आपला राग काही जरी कारण नसताना आपण एकमेकावर राग अकारण काढत राहतो. आणि ज्यावेळेला आपण राग काढतो त्यावेळेला त्या समोरच्या माणसाचं मग निगेटिव्ह मतच बनतो की नाही, ह्याच्याबरोबर कुठलाही व्यवहारच करायला नको किंवा कुठलाही आपण ज्यावेळेला घरामध्येच नाही असं काही नाही की आपण ज्यावेळेला बिझनेसमध्ये काम करतो किंवा एका दुकानदारामध्ये काम करतो तर तिथं जर निगेटिव्ह तर तो जो गिराईक आहे ते बऱ्याच वेळा सेटल होत नाही किंवा पैसे बुडवण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा उधारीचे प्रमाण अधिक वाढतं की त्या व्यक्तीचं सारखं ते उधार होत राहतं आणि मग कर्जबाजारीपणा निर्माण होतं आणि फायनान्शियल क्रायसिस तिथून निर्माण होतात. आणि तिथं निर्माण झालेले क्रायसिस आपण आपल्या घरामध्ये घेतो की तिथं आपला बिझनेस चालत नसतो. अशा वेळेला जर आपण ह्या निगेटिव्ह एनर्जीचा जर त्या कमर्शियल स्पेसमध्ये जर वापर केला तर अतिशय म्हणजे फायदा होऊ शकतो असं आहे त्याच्यामध्ये. नक्कीच सर. सर प्रेक्षकांच्या माहितीसाठी विचारते, तुम्ही क्लासेस घेता का सर याचे? हां, आम्ही क्लासेस घेतो. याचं कारण असं आहे की हे एकटा मी पुरवणी पडू शकत नाही. त्यासाठी बरेच जे विद्यार्थी आहेत, आता माझे बरेच विद्यार्थी याच्यामध्ये शिकतात आणि त्याच्यामध्ये कार्य खूप करतात. इव्हन माझ्यापेक्षाही ते बरेच पुढे गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्या केसेस खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि मला त्यांचा आजही अभिमान वाटतो की ते विद्यार्थी माझ्यापेक्षाही छान. आणि जेणेकरून एखाद्याचा जर घरातला प्रश्न सुटत असेल आणि आपल्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये तो कार्य करत असेल तर ती माझ्या दृष्टीकोन अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या मॅक्झिमम ज्या ठिकाणी मी वास्तू बघायला जातो त्यातला एखादा तरी व्यक्ती हा नक्की मला क्लास करायचा आहे आणि मला तुमच्याकडूनच क्लास करायचा आहे यासाठी तो नक्की माझ्याकडे येतो आणि तोच विद्यार्थी हा पुढचा 10 जणांचे प्रश्न सोडवतो आणि तो मला खूप अभिमानाची गोष्ट आहे या दृष्टिकोनातून. खरंच खूपच अभिमानाची गोष्ट आहे. सर वास्तूमधील निगेटिव्हिटी विषयी तर आपण बोललो, पण पाण्याखालच्या जमिनीविषयी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पण सध्या महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मी वृषाली तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. वास्तुशास्त्रातली म्हणजे वास्तूमधली निगेटिव्हिटी या विषयावर तर आपलं बोलून झालं. आता जमिनीखालील पाणी या विषयावर आपण बोलणार आहोत. सर सर्वात आधी मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की आजकाल पाणी खूप कमी झालेलं आहे, म्हणजे नाही मिळत सहसा. मग अशा वेळी आपण पाणी कसे शोधता? म्हणजे तुम्ही त्याचे क्लासेस देता, तुम्ही लेक्चर्स देता या विषयावर, म्हणून तुम्हाला विचारते. पाणी पारंपरिक पद्धत पूर्वीची होती जे नारळानं पूर्वी पाणी बघत होते, पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पॉईंट चुकण्याची शक्यता असायची. कारण पूर्वी विहिरी जास्त प्रमाणात खणल्या जायच्या. आता काय की बोरवेल आहे. बोरवेलसाठी एक्झॅक्टली पॉईंट देणं हे फार गरजेचं आहे. अशा वेळेला नारळ ही पारंपरिक पद्धत झाली पण ती पूर्वी वापरत होते. आता सुद्धा ती वापरली जाते पण परंतु काय ती शेवटची म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून वापरली जाते. आता जे आपण पाणी बघतो ते साधारणपणे ह्या एल रॉड म्हणजे हे दोन्हीसाठी उपयोग होतो. निगेटिव्ह एनर्जीसाठी पण उपयोग होतो आणि ह्याच्यामध्ये पाणी पण शोधता येतं. ज्यावेळेला आपण ज्या एखाद्या प्लॉटमधनं आपण पाणी बघायला सुरुवात करतो ज्यावेळेला पाण्याची शिर खाली असते त्यावेळेला हा रॉड परत असे होतात. ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये फिरले जातात आणि ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की ही पाण्याची शीर आपण शोधतोय. नुसतं पाण्याचा पॉईंट आपण शोधत नाही तर पूर्ण शीर म्हणजे ह्या प्लॉटमध्ये पूर्ण शीर कुठून गेलेली आहे तर हे इथून दिसायला लागतं. तर हा एक पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट ज्यावेळेला आपण पुढे जातो तसंच त्यावेळेला हाच परत ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला हा रॉड परत इथं असं राहतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला पाणी संपतं खालची की शीर नाही आहे त्या ठिकाणी तर हे असे मिटले जातात. त्याच्यामुळे काय होतं की इथं एक्झॅक्टली शीर कुठे आहे आणि त्या शिरेची दिशा कोणती म्हणजे डायरेक्शन कोणती ती समजून येते. आणि अशा वेळेला पूर्ण त्या प्लॉटमधून ती शिर गेलेली असते त्यावेळेला शिरेवर आपण कुठेही तो पॉईंट घेऊ शकतो. आता साधारणपणे जर आपण बघायला गेलं तर असा हा प्लॉट आहे.
ह्या प्लॉटमध्ये आपल्याला पाणी आपण इथून शोधत शोधत चाललेलो आहे आणि इथून शोधल्यानंतर इथं ही शीर सापडली. ही शीर सापडल्यानंतर ही पाण्याची शीर आहे. ह्या शिरेच्या वेळेला हा जो रॉड येतो, हा रॉड ह्या ठिकाणी तो असं फिरतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही शीर इथून आहे. आता हा झाला एक पॉईंट झाला. आता त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला हा दुसरा पॉईंट पण आपल्याला सापडतो की जेणेकरून इथून ह्या प्लॉटमधून शीर गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर त्यानंतर हा रॉड फिरणं बंद होतं. त्याच्यामुळं आपल्याला हा पॉईंट हे एक्झॅक्टली लक्षात येतं. असं आपण 2 ते 3 वेळा करतो एखाद्या प्लॉटमधून. त्यावेळेला हे लक्षात येतं की आपल्याला इथं एक्झॅक्टली शीर सापडलेली आहे. त्यामुळं एखादा पॉईंट आपण देत नाहीये, तर तो आपण फक्त त्यांना पूर्ण शीरच देतोय. नक्कीच सर, याविषयी आपण बोलणारच आहोत. पण कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. शांती आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. बोला शांती. हॅलो. हा बोला. सरांना माझा नमस्कार. नमस्कार. शांती, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करता का? कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत नाही पोहोचत त्याच्यामुळे. सरांना नमस्कार. मॅडम तुम्हाला पण नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं होतं की आम्ही आता भाड्याने राहतो, तर प्रत्येक वेळी आम्हाला चांगलीच वस्तू मिळते असं नाही आणि त्याच्यात आम्हाला चॉईस पण नसतो. ब्रोकर दाखवणार जास्तीत जास्त 2 नाही तर 3, पण प्रत्येक वेळी काही ना काही रॉंगच मिळते. तर अशा वेळी म्हणजे काय करू शकतो? 1 वर्षासाठी तर आपण वास्तुतज्ञांना बोलून काय त्याच्यात करून घेणार. आता सध्या माझं जे घर आहे त्याचं एंट्रन्स बरोबर नाहीये आणि माझ्या मुलीला खूप त्रास होतोय. म्हणजे मला खूप जणांनी सांगितलं याच्यात एनर्जी नाही मिळणार तुम्हाला, तर तिचं अभ्यासातही लक्ष लागत नाहीये आणि खूप तिला त्रास होतो. असं तर काय करता येईल त्या संबंधी? आता भाड्यातली घरात जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर असं वाटतं की सारखं आपल्याला चेंजेस करावे लागतात, तर त्यासाठी अगदी सिंपल म्हणजे थिंकिंग आहे की जेणेकरून आपण हा जो रॉड आहे हा आपण तुम्ही जर तो वापरला त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी अशा ठिकाणी जर तुम्ही रॉड वापरला तर त्याचा उपयोग असं की ज्यावेळेला तुम्ही घर बदलता त्यावेळेला हा रॉड आहे तुम्ही तिथे जाऊन घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे जर रेग्युलरली तुम्हाला जर असं वाटलं की 1 वर्षानंतर तुम्हाला जागा चेंज करायची, तर त्यावेळेला असा जर रॉड तुम्ही घेऊन गेला तर त्या रॉडचा जागा बदलली तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे हा अगदी सिंपल आणि सोपा उपाय आहे की जेणेकरून तुम्हाला सतत चेंजेस जर करायचे असतील आणि भाड्याच्या जागेमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जोपर्यंत आपल्याला चांगली जागा मिळत नसते तोपर्यंत तुम्ही हा रॉड वापरून तुम्ही जागा बदलताना सुद्धा तुम्ही तो रॉड घेऊन जाऊ शकता की जेणेकरून तुम्हाला ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला पूर्णपणे काढता येते आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. नक्कीच सर, आपण आपल्या विषयाकडे वळूया. सर, पारंपरिक पद्धत आणि तुमची पद्धत याविषयी आपण बोलत होतो, काय सांगाल? आताच्या आपण पाणी ज्या वेळेला आपण बघायला जातो आणि पाणी आपण एखाद्या प्लॉटमध्ये ज्यावेळेला शोधतो तर बऱ्याच वेळेला असं लोकांचं इच्छा असते की आम्ही नदीच्या काठीच राहतोय, तर मग आमच्याकडे तर ती आहे का नाही, किंवा शेजाऱ्यांकडे एखादी विहीर सापडली किंवा त्याला बोर झालेलं आहे. पण मुळामध्ये असं आहे की ती जी पाण्याची शीर आहे ती मुळात आपल्या जागेमध्ये जाते का नाही हे आधी बघणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की ज्या वेळेला एखाद्याची शीर आपण बघतो तेव्हा शेजाऱ्यांच्याकडे जर ती बोर असेल ना त्या शिरेवर जर आपण पाणी घेतलं तर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपली जी पद्धत आहे एल रॉडची पद्धत त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की आपल्याला ही शीर एक्झॅक्टली कुठे आहे आणि ती घेता येते का नाही. त्यामुळे एकच पॉईंट देऊन आपण काही पूर्णपणे त्याचं हे होत नाही, तर संपूर्ण शीरच आपल्या प्लॉटमध्ये मिळते आणि त्या शिरेवर आपण कुठेही आपल्याला जिथे योग्य वाटेल की आपल्याला पुढं कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाणी घेऊ शकता. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा फायदा आहे की कुठेही आपल्याला बघावं लागत नाही की ह्या ठिकाणी मी पॉईंट घेऊ का नको. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी असते की ज्यावेळेला आपण शेतामध्ये ज्यावेळेला बरेच जण ग्रामीण भागामध्ये शेततळी करण्याची पद्धत आहे, तर अशा वेळेला जर ही शीर असेल आपल्याला इथं सापडलेली शीर आहे आणि ह्या शिरेमध्ये जर पाणी जर इथून जात असेल तर ह्या शिरेवर आपण जर इथं बोर घेतलं असेल आणि पाणी इकडून येत असेल तर ह्या एरियामध्ये जर आपण शेततळ घेतलं तर त्याचं पाणी कंटिन्यू 12 महिने तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे शेततळी होऊ शकतं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याला 12 महिने पाणी मिळू शकतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये फायदा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला 12 महिने पाणी मिळू शकतं. आता ह्याच्यामध्ये दुसरे एक बरेच जण विचारतात की आम्ही बोर खणलं बरोबर आहे, पण आम्हाला जर ह्याच्यामध्ये किती दिवस पाणी पुरेल हे पण बऱ्याच वेळेला हा शंका असते की आम्हाला 3 महिनेच पाणी लागेल का. तर आपण त्याच्या आधी आपण सांगू शकतो की हे पाणी आपल्याला वर्षभर पुरेल का नाही, तर पाण्याचा साठा 3 महिने पुरेल का, 6 महिने पुरेल का आणि किती फुटावर पाणी लागेल हे पण आपण त्याच्यामधनं आधीच काढून ठेवू शकतो त्यांना की आपल्याला एवढ्या फुटावर पाणी लागणार आहे तर तुम्हाला तो खर्च वगैरे बोरचा पुढे जाऊन होईल का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्यामुळे हे ॲडव्हान्स जे आहे शास्त्र त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे तुमचा खर्च हा आधीच आपण डिटेक्ट करू शकतो की किती येऊ शकतो ते अशा पद्धतीने करता येईल. आता दुसरी जर गोष्ट बघायला गेली तर आपण सोसायटीमध्ये बऱ्याच वेळा असं बऱ्याच जणांची इच्छा असते की आम्हाला स्वतंत्ररित्या पाणी पुरवठा पाहिजे. जसं स्वतंत्ररित्या वीज पाहिजे कारण जेणेकरून सोलर एनर्जी आजकाल आपण वापरतो तसं स्वतंत्र आम्हाला पाणी का नको.
तर पाणी ज्यावेळेला आवश्यक असतं त्यावेळेला जी ओपन जागा असते आपल्या सोसायटीमध्ये, त्यावेळेला बरेच जण सोसायटीवाले विचारतात आम्हाला की आम्हाला एखादी बोर पाहिजे. पण मुळात काय की पाणी आहे का नाही हे आधी बघणं गरजेचं आहे. मुळात ज्या जागेमध्ये आपण पाणी बघायला जातो तिथं मुळात पाणी आहे का नाही हे जर बघितलं तरच, आणि ते मुळात ते नशिबात असावं लागतं. ते काय पत्रिकेत न शोधता येत नाही की माझ्याकडे पाणी आहे का नाही. तर ते जे आहे ते नशिबात असावं लागतं. त्यामुळे तिथं जर पाणी असेल तरच मग आपण पुढे जाऊन की किती फुटावर लागेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो. पण आधी मात्र आपण ह्या गोष्टी प्लॉट बघायच्या आधी हे करता येतं की जे आपल्याला पाणी पाहिजे आहे. किंवा आजकाल सिटीमध्ये जर बघायला गेलं तर बाहेर जाऊन म्हणजे सिटीच्या बाहेर बरेच जण ओपन प्लॉट घेतात. तर त्यावेळेला आम्हाला पाणी असलेलाच प्लॉट पाहिजे असं आग्रह धरला जातो. अशा वेळेला आम्हाला बोलवतात आणि मग जो प्लॉटमध्ये पाणी सापडलेलं आहे तरच त्या ठिकाणी ते प्लॉट घेतात. अन्यथा त्यांना पुढे जाऊन पाण्याचं काही दुर्भिक्ष होत नाही. असं करता येईल. सर, तुम्ही एक शब्द म्हणालात रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्याच्याबद्दल थोडं सांगाल? त्याच्यामध्ये 2 प्रकारे करता येतं. शेतामध्ये बरेच जण करतात आणि सोसायटीमध्ये पण करतात. सोसायटीमध्ये ज्यावेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जातं तर त्यामध्ये मुळामध्ये एखादं बोर आहे असं आपल्याला वाटलं की ते मुळातच बोर आहे, तर त्या बोरचं पाणी कुणीकडून आलेलं आहे, कोणत्या डायरेक्शननं आलेलं आहे, ज्या डायरेक्शनमधून जर ते येत असेल, समजा आता इथं आहे हे बोर, आपली ही सोसायटी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला बोर घेतलेले आहे तुम्ही, आणि ह्या ठिकाणावर तुम्ही जर रेन वॉटर आणि इथून हे पाण्याचं फ्लो आलेला आहे हा आपण डिटेक्ट केलेला आहे. तर अशा वेळेला जर ह्या ठिकाणी जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर ह्याला 12 महिने पाणी तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असताना की कोणत्या मार्गाने फ्लो त्या बोरवेलकडे आलेला आहे किंवा ऑलरेडी ते बोर असेल तर त्याच्यावरच जिथून पाणी आलेलं आहे त्याच शिरेवर जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर अतिशय तुम्हाला 12 महिने पाणी कधीच कमी पडत नाही. त्यामुळे हा करता येईल. आणि शेतामध्ये जर तुम्ही गेलात तर ज्या शेतामध्ये जी शिर आहे किंवा जी ऑलरेडी विहीर आहे तर त्या विहिरीला पाणी कुठून आलेलं आहे तर त्या पाण्यावरच्या शिरेवर जर तुम्ही गेलात आणि त्याच्यावर जर तुम्ही जर शेततळ तयार केलं तर त्याला पाणी कधीही कमी पडत नाही. त्यामुळे तुम्हाला जे शेतकऱ्यांच्या सतत ज्या समस्या आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी पाणी हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं. फक्त एवढंच आहे की माझ्या नदी शेजारी आहे मग ती शिर आमच्याकडे आहे का हे आधी बघणं गरजेचं आहे. पण जर तुम्हाला विहीर शेजाऱ्यांकडे असेल तर माझ्याकडे आहे का नाही हे आधी मुळात बघायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आसपासचं जे आहे तर ते बघूनही तुम्हाला ते करता येईल. नक्कीच सर, शेततळ्यांविषयी मला तुम्हाला काही विचारायचं आहे, पण सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. संगीता आपल्याशी बोलतायत सुरतहून. बोला संगीता.